अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। शेतातलं धान्य अवकाळी पावसात भिजलेलं आहे, तर वडेट्टीवारांच्या प्रश्नावर शासनानं योग्य निवेदन करावं असं नार्वेकर म्हणाले। पंचनाम्यांचे आदेश फडणवीसांसोबत चर्चा करून देण्यात येतील असं बावनकुळे म्हणाले। अवकाळी पावसानंतर सर्व भागातले सर्वेक्षण केले जातील असं बावनकुळेंनी सांगितलेलं आहे। गारपिटीमुळे चणा, डाळ, मूग सगळी पिकं, जो गहू आणि भाजीपाल्यांची सर्व पिकं नष्ट झाली। अध्यक्ष महोदय, एवढा प्रचंड गारांचा वर्षाव त्या ठिकाणी झाला, वादळी पाऊस होता आणि यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या संदर्भात याचं पंचनामे करावेत, त्याचे आदेश दिले गेले पाहिजेत आणि पंचनामे करून माहिती घेऊन तात्काळ खरं तर ही चर्चा होणे आवश्यक आहे। शेतकऱ्याकडे सरकारचं दुर्लक्ष कसं आहे? बोनस घोषित केला, बोनस मागच्या वर्षीचा मिळाला नाही। धान खरेदी झालेत, मागच्या वर्षी 2025च्या हंगामाचे पैसे अद्याप मिळालेत मार्केटिंग फेडरेशन कडून आणि आदिवासी विभागाकडून। पण शेतकऱ्यांनी पुढचा हंगाम करायचा कसा? त्याचे पैसे मिळत नाहीत। तुमच्या कर्जबाजारी शेतकरी झालाय, कर्जाची मुक्ती नाही आणि या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकारने उभं राहण्याची आवश्यकता आहे। सन्मान्य ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आज जी माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे ती गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासनाने या संदर्भात योग्य निवेदन करावे। या राज्यामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू झाला आहे आणि काल विदर्भ, मराठवाडा आणि काही भागामध्ये नुकसानी झालं आहे अवकाळी पावसामुळे। अध्यक्ष महोदय, याचे सर्वेक्षणाचे आदेश माननीय मुख्यमंत्री चर्चा करून